नमस्कार, मी विलास बडे। तिसऱ्या टप्प्याचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं आहे आणि चौथ्या टप्प्याच्या मतदानाचा जो प्रचार आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे। डे विथ लीडर या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण उत्तर मध्य मुंबईतल्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। तिथून काँग्रेसतर्फे प्रिया दत्ता आणि भाजपकडून पूनम महाजन मैदानात आहेत। काटेकी टक्कर होतीये, जाणून घेऊया। दोन परिवारांच्या राजकीय वारसदारांची लढाई, चुरस लढाई असलेला मतदारसंघ म्हणजे उत्तर मध्य मुंबई, ज्यातून प्रिया दत्त ज्या 2014 सालच्या आधी 2 टर्म खासदार होत्या, तर आता विद्यमान खासदार आहेत पूनम महाजन। यांच्यातली ही अटीतटीची लढाई आहे आणि अगदी शेवटच्या क्षणी प्रिया दत्त या मैदानात उतरल्यात। त्यामुळे त्यांचा एकंदर प्रचार किंवा लोकांना कशा पद्धतीने ते आपल्याला मतदान करण्यासाठी त्यांच्याकडे जातात आणि त्यांना विनंती करतात, त्यामुळे त्यांचा हा प्रवास आपण एकंदर फॉलो करणार आहोत। डे विथ लीडर म्हणजेच आपण प्रिया दत्त यांच्याबरोबर आज आपण फिरणार आहोत आणि एकंदर पाहणार आहोत की त्यांचा आजचा प्रवास काय आहे, कुठे जाणार आहेत। प्रिया दत्तजी घराबाहेर पडल्यात। प्रियाजी, आता आपण नेमकं कुठे चाललोय? आज हम लोग बांद्रा ईस्ट में होंगे, बहरामपाड़ा। चला तर मग प्रिया दत्त त्यांना आपण फॉलो करून बघणार आहोत त्यांचा आजचा एकंदर जो प्रचाराचा प्रवास आहे तो कसा आहे। चला, लिफ्टमध्ये जाताना मला संधी मिळाली तुमच्याशी बोलायची, तर मला विचारायचं कारण तुम्ही बेहराम बाग गरीब नगर म्हटलात, तर खरं तर तुमच्या मतदारसंघामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो गरीब आणि श्रीमंत ही जी काही दरी आहे किंवा झोपडपट्टी आणि एवढ्या मोठ्या इमारती, तर तो दूर करण्यासंदर्भात तुम्ही खरंच काही लोकांना आश्वासन देताय का? मैं पहले तो आश्वासन नहीं देती हूँ। मेरा आश्वासन एक ही होता है कि मैं लोगों के लिए काम करूँगी और हमेशा करती आई हूँ। पहले भी जब मैं सांसद रही, मैंने हमेशा लोगों के हित में काम किया। और यहाँ आपने बहुत सही कहा कि बहुत अलग अलग किस्म के मेरे क्षेत्र में हैं। एक तो वेस्ट में है, एक हम जहाँ बांद्रा ईस्ट जा रहे हैं वहाँ हैं। यहाँ मेरे मतदार संघ में 60% झोपड़पट्टी हैं, तो सबके जो इश्यूज़ हैं बिल्कुल अलग अलग हैं। और उन इश्यूज़ का समाधान करने, उन समस्याओं का समाधान करने हमें बहुत सक्षम होकर काम करना पड़ता है। प्रियाजी, तुम्ही अशा एरियात जाताय जिकडे तुम्हाला सपोर्ट आहे, म्हणजे तुमच्या बाबांचं काम जे आहे ते कुठे ना कुठेतरी या लोकांमध्ये अजूनही बघायला मिळतंय, पण वाटते की या बळावर तुम्ही ही निवडणूक जिंकून याल? यहाँ देखिए, यहाँ हम लोग, मैं जैसे आपने कहा, मेरे पिताजी का काम बहुत है, मेरा भी काम बहुत है। लोग, मैं वहाँ जैसे मैंने कहा कि ये शक्ल जानी पहचानी है, पहली बार लोग मुझे नहीं देख रहे हैं। यहाँ बहुत बार आ चुकी हूँ और एक्सेसिबल रही हूँ लोगों के साथ, तो मैं समझती हूँ कि यहाँ हमेशा हमें सपोर्ट मिला और मिलेगा। पण मग इतका सगळा सपोर्ट असताना लोकांचा तुम्ही असा याआधी निर्णय का घेतला की निवडणूक लढायची नाही आणि मग लगेच तुम्ही निर्णय बदलला की निवडणूक लढायची? काय असं इतकं काय झालं? इतना कोई बड़ी चीज़ तो हुई नहीं। मैं 10 साल से यहाँ की प्रतिनिधि कर रही थी। मैंने सोचा कि अब मैं थोड़ी सी जो इलेक्ट्रल पॉलिटिक्स से हट के मैं लोगों की सेवा अलग तरीके से करूँ, तो मैंने मेरे नरगिस फाउंडेशन के साथ बहुत काम किया और मुझे मेरे परिसर से के बाहर भी काम करने का मौका मिला। मैं कश्मीर से लेकर बिहार, यूपी, कर्नाटक, आंध्रा, पालघर, सब जगहों में हमने हेल्थ और एजुकेशन पे काम किया, तो मुझे एक्चुअली बहुत खुशी हुई है होकर। प्लस हमारे क्षेत्र में भी काम किया, मेडिकल कैंप्स लेके, कंप्यूटर एजुकेशन के साथ स्कूल्स में। तो मुझे ऐसा एक फ्रीडम जिसके मिला सब जगह काम करने का, कोई ऐसी बाउंड्रीज नहीं थी, तो बहुत अच्छा लगा। प्लस मैंने अच्छी तरह से मैनेज, वो बैलेंस था मेरे परिवार के बीच, मेरे काम के बीच, तो एकदम अच्छा सिचुएशन था मेरे लिए, क्योंकि मैं चाह रही थी मैं मेरे बच्चों के साथ भी अभी वक्त गुजारूं। अभी 11 और 13 साल के हैं, बहुत सेंसिटिव एज भी है। हाँ बिल्कुल, और उनकी परवरिश में ध्यान करना, उनकी पढ़ाई में ध्यान देना, तो मुझे
इस तरह वक्त भी मिल रहा था उनके लिए। तो इसीलिए मैंने निर्णय लिया कि मैं इस बार इलेक्शन नहीं लड़ूंगी। और मैंने पॉलिटिक्स नहीं छोड़ी थी, पार्टी नहीं छोड़ा था, मैं पार्टी में काम करती थी, मैं कर भी कंटिन्यू करती थी काम करना, लेकिन इलेक्टेड पॉलिटिक्स से मैं हटना चाहती थी और इसीलिए मैंने निर्णय तब लिया था की मैं इलेक्शन नहीं लढूंगी। पण मग असं काय झालं की परत तुम्ही निवडणूक लढायचा निर्णय घेतलात? क्योंकि मुझे ये म्हणजे महसूस हुआ राहुलजींची भेट जी तुमची झाली ती फार याच्यामध्ये निर्णायक ठरली का? एक थोड़ा सा तो ऑफ कोर्स मुझे लगा, क्योंकि जब मैं राहुल जी से मैं मिली और मैंने कहा कि मैं नहीं लड़ना चाहती हूँ, उन्होंने मुझे ऐसी तो कुछ नहीं कहा, उन्होंने ये भी कहा मुझे कि मैं समझता हूँ कि तुम्हारी क्या दुर्दशा है बच्चों के लेकर ये सब, लेकिन उन्होंने कहा हम सब एक लड़ाई लड़ रहे हैं, इस देश के लिए लड़ाई लड़ रहे हैं, ये कोई हम पर्सनली अपने लिए कुछ नहीं कर रहे हैं। और मुझे ये जो शब्द हैं वो मुझे कहीं दिल पे लगे, क्योंकि मैंने सोचा कि देखिए हाँ बहुत सही बात है, रोज़ पेपर में आप पढ़ो या टीवी में देखो, सब जगह सिर्फ यही खबर आती थी कि कोई वहाँ मर गया या मॉब लिंचिंग हो गई, लोगों को यहाँ मारा जा रहा है, लोग मर रहे हैं धर्म के नाम पे, जात के नाम पे। ऐसा कभी पहले हुआ नहीं था और बहुत मुझे अंदर से ख़राब लग रहा था। हमेशा ये भी महसूस हुआ कि अगर मेरे पिताजी ज़िंदा होते वो क्या करते। और मैंने ये फिर निर्णय लिया कि देखिए हम जैसे सब लोग जो सद्भावना में विश्वास करते हैं, अमन और शांति में विश्वास करते हैं, हम जैसे लोगों को पीछे नहीं हटना चाहिए, हमें भी कुछ करना चाहिए ताकि हम भी एक लड़ें इसको अपहोल्ड करने के लिए, हमारे लोकतंत्र को या हमारे संविधान को अपहोल्ड करने के लिए। और इसीलिए मैंने सोचा कि अगर मुझे ये मौका मिल रहा है लड़ने का तो मैं ये मौका लूँगी और मैं ये इलेक्शन लड़ूंगी और एक गिव इट माय बेस्ट शॉट अँड देन सी व्हॉट हॅपन्स। सब तुम्ही जगह आता तुमच्या म्हणजे एकंदर मुलांचा आणि याचा उल्लेख केला तर 5 वर्ष तुम्हाला खूप वेळ मिळाला तुमच्या जी. फॅमिलीवर स्पेंड करायला, जी. तर आणि आता मुलं तुमची मोठी आहेत, त्यामुळे तुम्ही आता निवडणूक लढायचा निर्णय घेतला, त्यात तुमच्या मुलांची ओपिनियन घेतलं तुम्ही? बिल्कुल घेतलं थोड़ा बहुत समझता है, थोड़ा बहुत मैं हमेशा समझाती रहती हूँ कि मैं पॉलिटिक्स में क्या कर रही हूँ। कभी कभी मैं मेरे बड़े बेटों को ऑफिस ले आती हूँ कि बोलिए कि देखो थोड़ा काम करो, इधर देखो कि मैं क्या करती हूँ। और ऑफ कोर्स मैंने उनसे पूछा कि मैं क्योंकि उन्होंने तो ठान लिया था कि मम्मी इलेक्शन नहीं लड़ने वाली है, तो अभी हम लोग क्या करेंगे, हॉलीडे में जाएंगे, ये करेंगे, पूरा प्लान बना दिया था उन्होंने। तो जब मैं उनके पास गई और कहा कि मैं ये इलेक्शन लड़ रही हूँ तो वो डेफिनेटली थोड़े डिसअपॉइंट हो गए थे, बट उन्होंने एक ही चीज़ कहा कि अगर मॉम अगर ये आप करना चाहें, दिल से करना चाहें तो ठीक है, अगर आपको कोई फोर्स कर रहा है तो मत करना। तुम्ही व्यक्तिगत लढाई नाही असं नाही, म्हणताय, नाही. पण मग ना कुठे ना कुठेतरी सातत्यानं संजय निरुपम आणि तुमचे संबंध यावर म्हणजे बिघडलेले आहेत किंवा तुम्हाला संजय निरुपम कधी अध्यक्ष म्हणून भावलेच नाही आणि आता मिलिंद देवरा अध्यक्ष झाल्यापासून वातावरण खूप चांगलं आहे, याचा फायदा होईल तुम्हाला वगैरे असं म्हटलं जाते, तर खरंच तुमचं इक्वेशन त्यांच्याबरोबर कसं होतं? देखिए ये बहुत गलत है ये कहना कि मेरे जो रिलेशनशिप हैं रहे हैं संजय निरुपम के साथ के बहुत ख़राब थे। मैंने हमेशा ये मेंटेन किया था जब संजय निरुपम जी अध्यक्ष बने कि उनको अध्यक्ष बनाया हमारे लीडर्स ने, राहुल जी ने, हमारे कांग्रेस प्रेसिडेंट ने उनको ये पद दी। और जब हमारे कांग्रेस प्रेसिडेंट ने किसी को भी पद देते हैं वो हमारा फ़र्ज़ बन जाता है उनको सपोर्ट दें, और वही हमने उनको भी बताया था हमारे प्रेसिडेंट को। तो जब संजय निरुपम जी मुंबई प्रेसिडेंट बने, आई थिंक मैंने उनकी पूरी समर्थन किया, मैंने उनके साथ काम भी किया। पहले 3 साल तक सब मोर्चे जो थे सब जगह मैं रही। तो लोग जब ऐसा कहते हैं कि मैं एक ग्रुप में थी, मैंने कभी कोई भी ग्रुप में मेरे पॉलिटिकल करियर में कोई भी ग्रुप के साथ नहीं रही, ये एकदम मैं क्लिअर करना चाहती हूँ। तर या होत्या प्रिया दत्त. खरं तर आपण पाहतो की त्यांचा कॉन्फिडन्स आहे, त्यांना वाटते की लोक त्यांना मतदान मोठ्या प्रमाणात करून निवडून आणतील आणि त्याचबरोबर त्यांनी आणि त्यांच्या बाबांनी केलेलं कामही तितकंच महत्त्वाचं आहे की ज्याचा लोक विसरले नाही आहेत. नेमकं इथली सत्तापालट होते की काय होतंय हे बघणं उत्सुकाचं ठरेल. काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त या कसा प्रचार करतायत, त्यांची काय भूमिका आहे, आता आपण बघूयात भाजपच्या खासदार पूनम महाजन यांचा प्रचार नेमका कसा सुरू आहे, कारण त्यांच्यासमोर एक तगडं आव्हान प्रिया दत्त यांनी उभं केलेलं आहे. बघूया.
मुंबईच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार पूनम महाजन आपल्या बरोबर आहेत. आज त्या वांद्रे पूर्व या भागामध्ये प्रचार करतायत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. पूनमताई, गेली 5 वर्ष तुम्ही खासदार म्हणून काम केलंय. गेल्या 5 वर्षात तुम्ही काय काय केलं? मी गेल्या 5 वर्षाच्या कामाचं प्रगती पुस्तक घेऊन लोकांकडे चालले. छोटं अटेंडन्स इन द पार्लमेंट जे गेले 10 वर्षापासून लोकांची आपली अपेक्षा होती, त्यापासून प्रश्न जास्त विचारणं, दिल्लीत गल्लीतला माझ्या मुंबईचा आवाज ओपन करणं. गेल्या 5 वर्षात मी हा प्रयत्न केला की दिल्लीत त्यांचा खासदार हजर राहावा, चांगल्या पद्धतीने हजर राहावा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि प्रत्येक प्रश्नाला माणसाच्या जे माझ्या मतदारसंघातून मागितले आहे त्यासाठी पुढे करण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या पटलाला संसदाच्या पटलाला पूर्णतः चांगला त्याचा उपयोग करून माझ्या मतदारसंघासाठी उभा केला. माझ्या खासदार फंडाचा 100% पूर्ण वापर होऊन लोकांना जे पाहिजे होतं ते करण्यासाठी. म्हणून प्रगती पुस्तक मी का म्हणते, 33,500 म्हाडाच्या लोकांची निवेदना, जे 3,000 सोसायटीला 500 उठावून जास्त घर मिळतंय, किंवा एअरपोर्टवर राहणाऱ्या 80,000 नमस्ते एअरपोर्ट लँडवर राहणाऱ्या 80,000 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन, ज्यांना आधी कब्जाऊ म्हणायचे असताना प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल म्हणून चावी वाटप केलं गेलं. डिफेन्स लँड म्हणून आहे आपल्या मुंबईत, एक फार मोठी संरक्षण खात्याची जमीन आहे. या देशात पहिल्यांदा एका संरक्षण खात्याच्या जमिनीवर 12,000 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार आहे. डिफेन्स मिनिस्ट्री, संरक्षण मंत्रालय आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र SRHच्या मार्फत ही फार मोठी गोष्ट आहे. लोक 2-2, 3-3 पिढ्यापासून या घराच्या प्रश्नांसाठी वाट बघत होते. पण पूनमजी, एकूण जी काही आत्ताची राजकीय परिस्थिती आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपला जो जोरदार विरोध सुरू झाला होता वेगवेगळ्या कारणांसाठी, त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून असं म्हटलं जातं की यावेळेला तुमची सीट धोक्यात आहे. तुमचं काय उत्तर आहे या म्हणण्याला? बघा, शेवटी उत्तर 23 मेलाच आपल्या सगळ्यांना कळेल ना, तुम्हाला ना मला आता कळू शकेल. मला फक्त एवढंच मुंबईकरांकडून अपेक्षा आहे अपेक्षा आहे की मुंबईकरांनी बाहेर यावं, मतदान करावं. मुंबईच्या माणसांसाठी मतदान करावं. मुंबईने आपल्यासाठी मतदान करावं. आज पहिल्यांदा असा मुख्यमंत्री मुंबईला लाभला आहे महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी, ज्यांनी मुंबईसाठी एवढं मोठं काम केलंय. महापौर साहेब, कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि पूनमताईंच्या विजयाबद्दल तुमचं काय मत आहे? पूनमताईंचा विजय निश्चित आहे आणि मोठ्या मताधिक्याने पूनमताई खासदार म्हणून संसदेमध्ये निवडून जातील. आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रासपा आणि RPI युतीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी अत्यंत उत्साहाने सर्वसामान्य मतदारांपर्यंत जात आहेत. 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि मुंबईमध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आम्ही जी विकासाची कामं ठिकठिकाणी केलीत ती आम्ही जनतेसमोर जाऊन सांगतो आहोत. आणि मोदींचं सरकार पुन्हा या देशामध्ये येणार आणि ते भक्कम पद्धतीने त्या ठिकाणी संसदेमध्ये काम करण्यासाठी आपल्या हक्काचा खासदार असणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणच्या मतदारांनी ठरवून टाकलं आहे की पूनमताईंनाच मतदान करायचं आणि 101% त्या खासदार म्हणून निवडून येतील. नक्की आपण बघतोय की शिवसेनेच्या वतीनं सुद्धा पूनम यांचा विजय या ठिकाणी निश्चित असल्याचं वक्तव्य या ठिकाणी करताना आपल्याला मुंबईचे महापौर दिसत आहेत. संबंध मुंबईभर ते फिरतायत वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि पूनमताईंचा प्रचार करताना त्यांना असा विश्वास वाटतोय की या भागातून पुन्हा एकदा खासदार म्हणून त्याच निवडून येतील. दुपारचं सत्र आता सुरू होत आहे. थोड्या वेळातच आपण दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा त्यांचा काय काय प्रचाराचा कार्यक्रम आहे तो पाहणार आहोत. तुर्तास आपण बघतोय की या भागामध्ये आता सकाळची जी प्रचार सभा आहे ती या ठिकाणी संपलेली आहे. शिवसेना, भाजप, RPI महायुतीचा प्रचाराचा पहिला टप्पा आटोपला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता आपण नागरिकांशी बोलणार आहोत. बांद्रा ईस्ट परिसरामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना काय वाटतंय, त्यांच्या भागामध्ये यावेळेला कोणाची चर्चा जास्त आहे ते जाणून घेणार आहोत. तुम्ही मला सांगा, यावेळेला कुणाची चर्चा वाटते तुम्हाला या भागामध्ये? आता ह्या भागामध्ये सध्याला आता BJPचे गुण गाठ आहेत. समजलं, त्या आपल्याला BJP ह्या भागामध्ये येणं, बांद्रा एरियामध्ये. काय वाटतंय, आता परत एकदा निवडणुका आलेल्या आहेत, लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण सध्या सुरू आहे. काय वाटतंय तुम्हाला, तुमचा हा जो बांद्रा पूर्व भाग आहे या भागामधून कोण निवडून येतील यावेळेला? मला 100% पूनम महाजन येईल. बरं, लोक असं म्हणतात की खूप अटीतटीचा सामना आहे. नाही आहे, पण मला डाऊट आहे कारण तिचं थोडं काम पण आहे, नाही असं नाही, कामं पण केली आहेत तिने आणि त्या हिशोबाने ती येईल.
किती वर्ष तुम्ही या भागामध्ये राहता? माझा इकडेच जन्म झालेला है पूर्ण, मी इकडेच बारकानी मोठा झालेला है। अच्छा। इतना साल से मैं देखा है, मेरे को यही 5 साल जो गया हुआ है वही मुझे अच्छा लगा है। अच्छा। ये सरकार से मेरे को बहुत अच्छा लगा। तो आपको क्या लगता है फिर एक बार? थोड़ा तकलीफ हुआ लेकिन अच्छा हुआ है, लेकिन मेरे को लगता है फिर से मोदी ही आना चाहिए। ये इलाके में पूनम महाजन और प्रिया दत्त ये 2 उम्मीदवार खड़े हैं, आपको क्या लगता है इनमें से कौन जीतेगा? पूनम महाजन ही जीतेगा, ऐसा लगता है? कॉन्फिडेंस पूनम महाजन ही जीतेगा। आपण बघतो आहोत की बांद्रा पूर्व भागामधला आपण कल एकूण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। सकाळी पूनम महाजन यांच्या प्रचाराचा पहिला टप्पा आटोपला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात होण्याच्या आधी आपण लोकांची मतं घेतो आहोत। तर लोकांचा कल जो आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे। मिक्स वातावरण आपल्याला कुठेतरी दिसून येतं, तरीही अटीतटीच्या सामन्यामध्ये पूनम महाजन जिंकू शकतात असं बहुतेकांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी दिसतं। पूनमताई, या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये एरवीही आणि विशेषतः आत्ता, कारण आता ऊन आहे आणि एवढ्या उन्हात प्रचार करायचं, चालायचं, इतक्या लोकांशी बोलायचं, तुम्ही काय सध्या डाएट फॉलो करताय? एरवीही काय डाएट फॉलो करता? जेव्हा भूक लागते तेव्हा मी खाते. डाएटमध्ये फक्त एवढंच असतं किती तळलेलं खावं, किती कमी खावं आणि त्यानुसार असावं. उन्हात फक्त मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगते, फक्त माझ्यासाठी नाही, पाणी प्या आणि थोडं लिंबू घालून पाणी प्या, कारण की एवढं ऊन आहे, त्यांनाही तेवढाच त्रास होतो. पण डाएट असं ॲक्च्युली फॉलो करत नाही, पण एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी योगा खूप वर्षानुवर्ष आईमुळे कंपल्सरी मला करावं लागायचं, तर त्याच्यात आता तर योगा काही दिवसांपासून शक्य नाही आहे शारीरिक हिशोबाने. पण मी गाडीत, कारण की इलेक्शनची वेळ असल्यामुळे तुम्ही अँशियस असता नेहमी, काय होईल, कसं चालू आहे, तर प्राणायाम भरपूर करते, ब्रीदिंग एक्सरसाइज, तुमच्या श्वासावर तुमचं कंट्रोल असणं, त्याच्याने तुम्हालाही बरं वाटतं. आणि उन्हाळ्याचा मी जसं म्हटलं दिवस आहे, उन्हाळ्याचा कालावधी आहे, अशा वेळेला साधारणतः कपडे कशा पद्धतीचे तुम्ही प्रिफर करता? नाही, उन्हाळा असो हिवाळा असो, मी कॉटन घालते. ते तुम्हाला आवडतं म्हणून की सोयीस्कर आहे म्हणून? दोन्ही गोष्टी आहेत. एकतर मी फार प्राणी मात्रांसाठी काम करण्यासाठी जेवढा सिल्कचा वापर कमी होईल, लग्नाबिग्नाला गोष्ट वेगळी असते, कार्यक्रमांना, तो कमी होण्यासाठी मी प्रयत्न करते. मी प्राणी कल्याण मंडळाची अध्यक्ष आहे महाराष्ट्राची, तर मी असं नाही म्हणत की असं राहावं, असं करावं, पण कमीत कमी माझ्या त्या विचारधारेतच कॉटन हा येतो. आणि इंडियन टेक्स्टाईल, जसं हे मी असा कपडा मी ओरिसाला गेले की आणते, किंवा मला प्रत्येक भारतीय टेक्स्टाईलमध्ये कुठे कुठे हँडलूममध्ये काय मिळतं, कॉटनमध्ये मी नेहमी घेत असते आणि मी तेच वापरते. नक्की. तर आपण बघतो आहोत की या इलेक्शनच्या प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा प्रत्येक उमेदवाराला त्याच्या दिसण्याकडे, त्याच्या मुळात त्याच्या प्रकृतीकडे खूप लक्ष द्यावं लागतं. आणि अशा धामधुमीत सुद्धा मी जसं म्हटलं, इतक्या पातळ्यांवर खेळत असताना सुद्धा स्वतःची प्रकृती याच्याकडे विशेष लक्ष उमेदवार सुद्धा आपल्याला देताना दिसत आहेत. आणि पूनमताई तर त्याच्यामध्ये आपण बघतोच आहोत की त्या विशेषतः त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतात. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार पूनम महाजन यांचा आज दिवसभराचा प्रचार जो आहे तो संपलेला आहे. मी सध्या असलपा या भागात आहे. या भागातल्या हिमालय सोसायटी, त्याचबरोबर सुंदरबाग आणि अशोकनगर या भागात त्यांनी आज प्रचार केला. या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतदार आहेत. याच मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता मतदारांनी त्यांच्याबद्दलचं आपलं मत ठरवलेलं आहे आणि कोणाला निवडून द्यायचं हे 29 तारखेला हे मतदान करून ते पेटीबंद केलं जाणार आहे. त्यामुळे आपण पूनम महाजन यांच्या दिवसभराचा आजचा प्रचार संपवून त्यांना येणाऱ्या मतदानाकरता शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा मुंबईमध्ये गरमी, उष्णता खूप वाढलेली आहे आणि त्याचबरोबर आता राजकीय धग सुद्धा वाढत चालली आहे. सगळे उमेदवार आता आपापल्या प्रचारात दंग आहेत. आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.